नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आपण इलेक्ट्रिशियन्सच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकीच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे नंतरचं मॉड्यूल होतं, जे मॉड्यूल नंबर 3, आजला त्याला आपण 5 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. या आधीचे 4 पार्ट हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्या सोबत म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरची जी थेरी आहे ना, त्या थेरीवरती सुद्धा 2 लेक्चर हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही आधीचे पार्ट नसतील बघितलेत, आधी ते बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट नंबर 5 बद्दल डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 70 काय म्हणतो, व्हॉट इज अ डिफेक्ट इन अ एसी 3 फेज इंडक्शन मोटर रन्स ॲट अ लो स्पीड इफ लोडेड. म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटर लोड केल्यानंतर कमी वेगाने चालते, त्यात काय दोष असतो? आता बघा, जर तुमची 3 फेज इंडक्शन मोटर लोडेड कंडिशन मध्ये कमी वेगाने फिरून राहिली तर याच्या मागचं महत्वाचे कारण बघा. सर्वात आधी, जर समजा तुम्ही 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला RYB 3 फेजचा सप्लाय दिलेला आहे आणि सप्लाय दिल्यानंतर जर एक फेज त्याच्यामध्ये नसेल तरी सुद्धा काय होते, तुमची मोटर कमी स्पीडने फिरायला लागते. आता यांनी ऑप्शन, म्हणजे हे एक रिझन असू शकतो, पण ऑप्शन काय दिले बघा, रॉंग मोटर कनेक्शन. जर मोटरचे कनेक्शन जर रॉंग असेल तर डायरेक्शन ऑफ रोटेशन मोटरची बदलत असते. म्हणजे जर RYBच्या ठिकाणी BRY असा फेज सिक्वेन्स जर तुम्ही लावला तर काय होतं, डायरेक्शन ऑफ रोटेशन बदलते. मग कमी स्पीडनं चालत नाही, जेवढी स्पीड आहे ती त्या रेटेड स्पीडनं चालत, पण काय होईल, डायरेक्शन ऑफ रोटेशन काय होते, चेंज होते. रॉंग स्टार्टर कनेक्शन, स्टार्टरचे कनेक्शन रॉंग झाल्यानंतर सुद्धा काय होणार, तुमचं स्टार्टरचे कनेक्शन रॉंग झाले किंवा कनेक्शन इंटरचेंज झाले तरी काय स्पीड तेवढीच राहील, फक्त डायरेक्शन ऑफ रोटेशन वरती याचा फरक होत असतो. ओपन सर्किट इन रोटर वाइंडिंग, जर तुमच्या रोटरची वाइंडिंग ही ओपन सर्किट झाली, म्हणजे बघा, रोटरची वाइंडिंग ही शॉर्ट सर्किट पाहिजे असते. जर कार ओपन सर्किट झाली तर तिथं टॉर्क डेव्हलप होणार नाही आणि जर टॉर्क डेव्हलप झाला नाही तर तुमची मोटर फिरणार नाही. मग यांनी काय विचारलं की मोटरची स्पीड कशी कमी आहे. मग बघा, पार्शियली शॉर्ट स्टेटर वाइंडिंग, म्हणजे जे स्टेटरची जी वाइंडिंग आपण लावली, 3 फेजच्या सप्लाय दिलेली जी वाइंडिंग आहे ती जर का पार्शियली शॉर्ट झाली तर त्यावेळेस काय होत असतं, तुमची जी मोटर आहे ना ही कमी स्पीडनं काय ते रेटेड स्पीडपेक्षा खूप कमी स्पीडनं फिरायला लागते आणि मोटर जास्त करंट ड्रॉ करून काय होतं, वाइंडिंग जळू पण शकते. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 71 काय म्हणतो, विच फॉल्ट कंडिशन थर्मल ओव्हरलोड रिले प्रोटेक्ट द एसी इंडक्शन मोटर. म्हणजे कोणत्या दोष स्थितीमध्ये थर्मल ओव्हरलोड रिले एसी इंडक्शन मोटरचे संरक्षण करतो. आता बघा, थर्मल ओव्हरलोड रिले नावात काय, ओव्हरलोड काय नावात, ओव्हरलोड म्हणजे ज्या वेळेस तुमची जी मोटर असेल त्या मोटरवरती जर का लोड वाढला तर लोड वाढल्यानंतर जो रिले प्रोटेक्ट करण्यासाठी आपण वाढलेल्या लोड पासून प्रोटेक्ट करण्यासाठी जो रिले वापरतो आपण त्याला थर्मल ओव्हरलोड रिले म्हणतो. मग त्याला थर्मल का बरं म्हणतो बघा, तुमचा जर का लोड वाढल्यानंतर काय असतो, तुमचा करंट वाढत असतो आणि हाच करंट वाढल्यामुळे हीट वाढते. काय वाढते, तुमची हीट वाढते आणि याच हीट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण थर्मल ओव्हरलोड रिले वापरत असतो. मग यांनी तेच विचारलं की ही आपण 3 फेज इंडक्शन का वापरतो. तर बघा, याच्यात काय माहितीये का, आता बघा मी सांगितलं ओव्हरलोड झाला म्हणजे करंट काय झाला, जास्त झाला, आणि करंट जास्त झाला म्हणजे काय झाली, हीट जास्त झाली. म्हणजे बघा, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण MCB वगैरे वापरतो, कारण शॉर्ट सर्किट मध्ये करंट एकदम हाय वाढतो आणि शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण MCB वापरत असतो. ओपन सर्किट मग मोटर चालू होणार नाही. आणि ओव्हर करंट बघा, काय ऑप्शन नंबर सी काय याचं बरोबर उत्तर आहे, कारण ओव्हर करंट म्हणजे करंट वाढल्यानंतर हीट वाढणार आणि हीट वाढल्यानंतर काय होणार, आपलं मी तुम्हाला सांगितलं ना, तो रिलेज वापरलो आपण कशासाठी, थर्मल प्रोटेक्शनसाठी, म्हणजे थर्मल ओव्हरलोड नावच आहे त्याचं. मग या ओव्हर करंट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा ओव्हरलोड पासून, आता तिथं ओव्हर करंट दिलेलं आहे ऑप्शन, जर ओव्हरलोड असतं तर हे पण उत्तर काय असतं, बरोबर असतं. ओव्हरलोड किंवा ओव्हर करंट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण थर्मल ओव्हरलोड रिले वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 72 काय म्हणतो, व्हॉट हॅपन ऑफ द रोटर ऑफ अ 3 फेज इंडक्शन मोटर इफ इट्स स्पीड अटेंड द सिंक्रोनस स्पीड. आता लक्षात राहू द्या, जर क्वेश्चन मध्ये काय विचारलं, जर समजा काय तुमचा 3 फेज इंडक्शन मोटर आहे आणि 3 फेज इंडक्शन मोटरचे जर तुम्ही बघितलं असेल तर बेसिकच्या लेक्चर मध्ये सांगितलं बघा मी, एक असते सिंक्रोनस स्पीड आणि एक असते रोटरची स्पीड. एक असते काय असते, सिंक्रोनस स्पीड आणि एक असते रोटरची स्पीड. सिंक्रोनस स्पीड म्हणजे ज्या स्पीडनं कोणती तुमची मॅग्नेटिक फील्ड ज्या स्पीडनं रोटेटिंग मध्ये त्याला RMF ची स्पीड म्हणतो. आणि रोटरची स्पीड म्हणजे ज्या स्पीडनं तुमचा रोटर फिरत असतो. आणि एक रिलेशन असतं की ऑलवेज सिंक्रोनस स्पीड ही जास्त असते कोणापेक्षा, रोटरच्या स्पीडपेक्षा. म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये सिंक्रोनस स्पीड जास्त असते आणि रोटरची स्पीड कमी असते आणि या दोघीमधला डिफरन्स म्हणजे स्लिप असते. हे मी बेसिकच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. मग बघा, आपला पॉईंट इथं असा आहे की सिंक्रोनस स्पीड जास्त आहे. मग त्यांचं म्हणणं काय, जर तुमची कोणती रोटरची स्पीड, काय सांगितलं इंडक्शन मोटरमध्ये, जर रोटर हा सिंक्रोनस स्पीडनं फिरायला लागला तर काय होईल.
जर तुम्ही स्टँडर्ड कंडिशन बघितली, स्टँडर्ड कंडिशन मध्ये सिंक्रोनस कधीच 3 फेज इंडक्शन मोटर ही सिंक्रोनस स्पीड एवढी फिरत नाही. जर ती सिंक्रोनस स्पीड एवढी फिरली तर आपण त्याला सिंक्रोनस मोटर म्हणू. मग तुमचा जो रोटर आहे ना, त्या रोटर त्यांनी म्हणा काय, जर फिरायला लागला, जरची कंडिशन आहे, जर फिरायला लागला तर पहिले काय होत असतं, तुमचा सिंक्रोनस स्पीडने जर का रोटर फिरायला लागला तर त्या रोटरची स्पीड रिड्यूस होते. हे काय म्हणजे स्टँडर्ड याच्यात सांगितलेलं. पण आता बघा त्याच्यात काय दिलेलं म्हणजे का, निमीमध्ये आन्सर त्यांनी काय बघा, इथं रोटरची स्पीड रिड्यूस होणार ऑटोमॅटिकली, कारण तिथे काय होतो, फेज म्हणजे जो डिस्प्लेसमेंट असते ना त्या दोन्हीमध्ये ईएमएफ मध्ये, ते काय होते, कमी होते, त्याच्यामुळे रोटरची स्पीड कमी होते. पण निमीवाल्यांनी काय दिलेलं माहितीये का, रोटर बार गेट्स डॅमेज. मग आता रोटरचे बार का डॅमेज होतात त्याच्या मागचं रिझन सांगतो मी तुम्हाला. बघा, जी आपली रोटरची स्पीड आहे, आपण रोटरला डिझाईन केलेलं आहे एका सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी स्पीडने फिरायसाठी. आणि जर त्या गोष्टी म्हणजे जर ती रोटर सिंक्रोनस स्पीड एवढा फिरायला लागला म्हणजे बघा त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा तो जास्त फिरायला लागला आणि तो जास्त फिरतो म्हणून त्याचे बार आहेत ना, त्या रोटरचे बार काय होत असतात, डॅमेज होत असतात. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं कारण बरोबर उत्तर आहे. आता कोणतीही कंडिशन बघा नाही, जर एखादी गोष्ट त्याच्या लिमिटपेक्षा तुम्ही जास्तच वापरली तर ती काय होते, खराब होते किंवा डॅमेज होते. तसंच जर तुमचे रोटर हा सिंक्रोनस स्पीडने फिरायला लागला, तेवढी त्याची कॅपॅसिटी नव्हती आणि तो फिरायला लागला म्हणून काय होणार, ते रोटरचे बार काय होत असतात, डॅमेज होत असतात. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 73 बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ओपन सर्किट इन अ रोटर ऑफ एन इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये ओपन सर्किट झाल्याचा परिणाम काय होतो. आता हे लक्षात राहू द्या, जर का तुमचे दोन कंडिशन आहे, समजा मोटर चालू आहे, मोटर कशी आहे, चालू आहे, आणि दुसरी कंडिशन अशी की मोटर काय बंद स्थितीत आहे, म्हणजे मोटर आता अजून चालू झाली का नाही. जर मोटर चालू असली, चालू असताना जर का रोटरचा बार ओपन झाला तर तुमची स्पीड काय होणार, त्याची स्पीड खूप कमी होणार. काय होणार, स्पीड कमी होणार, कारण रोटर बार ओपन झाला. आणि जर मोटर बंद स्थितीत आहे, बंद स्थितीत असल्यावर जर का तुमचं रोटरचं सर्किट ओपन झालं, रोटरचं सर्किट ओपन झाल्यामुळे टॉर्क काय होत असतो, टॉर्कच डेव्हलप होत नाही, टॉर्क डेव्हलप होत नाही. आणि टॉर्क डेव्हलप होत नाही म्हणून तुमची मोटर काय होत नाही, मोटर सुरू होणार नाही. मोटर काय होणार नाही, सुरू होणार नाही. मोटर सुरू होईल का रे, तर मोटर सुरू होणार नाही. केव्हा सुरू होणार नाही, ज्या वेळेस तुमचं काय होणार, मोटर काय असेल, बंद स्थितीत असेल. मग जर चालू कंडिशन मध्ये जर का तुमची काय झालं, मोटर ओपन झाला तर स्पीड काय होत असते, कमी होत असते. मग बघा, मोटर डज नॉट स्टार्ट इथं ऑप्शन दिलेले. म्हणजे जर तुम्ही बघा इंडक्शन मोटरमध्ये रोटर ओपन सर्किटचा काय परिणाम होतो, आता यांनी कंडिशन डिफाईन केली काय, त्यांनी सांगितलं की मोटर चालू होती, चालू याच्यात बार ओपन झाले, किंवा असं सांगितलं की मोटर बंद आहे, बंद मध्ये बार ओपन झाले. म्हणजे याचं उत्तर मोटर डज नॉट स्टार्ट पण येऊ शकतं. बघा, ओव्हर हिटिंग इन अ रोटर, एक्सेसिव्ह व्हायब्रेशन शाफ्ट, आणि मोटर रन विथ अ व्हेरी लो स्पीड. आता या प्रश्नाचं उत्तर निमीमध्ये नाही का, ऑप्शन नंबर डी दिलेलं आहे की मोटर रन्स विथ अ व्हेरी लो स्पीड. आणि याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगितलं, जर तुमची मोटर चालू आहे, चालू असताना बार जर ओपन झाले तर मोटर रन विथ लो स्पीड. पण कंडिशन काय, चालू असल्यानंतर. जर तुमची मोटर बंद स्थितीत आहे आणि जर मोटरच्या रोटरच्या ओपन झाला असेल तर तुमची मोटर स्टार्ट होणार नाही. हे सुद्धा या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहू शकतं. पण आता निमीनुसार आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचं तर जर निमीनुसार म्हटलं, या कंडिशनसाठी ऑप्शन नंबर डी सुद्धा बरोबर आहे आणि ऑप्शन नंबर ए पण बरोबर आहे. पण आपण टिक करताना ऑप्शन नंबर डी काय करणार, टिक करणार, कारण ते निमीमध्ये दिलेलं आहे. पण ही कंडिशन तुम्ही जास्त लक्षात, कारण ही नाही का, भले आताच्या सोडली, पण ही जी कंडिशन आहे ना, हे जे लॉजिक आहे किंवा हे जे मी सांगितलं तुम्हाला, ही कंडिशन सांगितली, ही कंडिशन खूप महत्वाची आहे. चालू असताना जर रोटरचा बार ओपन झाला तर स्पीड कमी राहणार, पण बंद असताना जर का रोटरचा बार ओपन झाला तर टॉर्क डेव्हलप होणार नाही, टॉर्क डेव्हलप झाल्यामुळे मोटर सुरू होणार नाही. आपला क्वेश्चन नंबर 74 बघा, व्हॉट इज द रिझन ऑफ फ्रिक्वेंट ब्लोईंग फ्यूज आफ्टर मोटर रनिंग सम टाइम. आता बघा, त्यांनी काय म्हटलं, मोटर काही वेळ चालली, मोटर काय झाली, काही वेळ चालली आणि वारंवार फ्यूज उडून राहिला. म्हणजे तुम्ही मोटर चालू केली, मोटर चालू केल्यानंतर काय झालं, तुमच्या काही वेळ मोटर चालून राहिली, काही वेळ चालल्यानंतर काय झालं, त्या मोटरचा फ्यूज करून उडून राहिला. मग याच्या मागचं कारण सांग. समजा काय असतं माहितीये का, जर समजा तुम्ही विचार करा, 16 एम्पियरचा तुम्ही फ्यूज टाकला, मग मी तुम्हाला काय सांगितलं की एक लोड असतो, जर तुमच्या मोटरचा जर का तुम्ही लोड लावला मोटरवरती, मोटरचा लोड ओव्हरलोड झाला. काय झाला, मोटरचा लोड ओव्हरलोड झाला. म्हणजे बघा, पहिले लोड जेवढा लोड होतं त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त लोड लावला, मग ओव्हरलोड झाल्यामुळे करंट वाढणार, आणि करंट वाढल्यामुळे सांगितलं हीट वाढणार, ते सगळं प्रॉब्लेम होणार. पण मग मला सांगा, 16 एम्पियरचा फ्यूज लावला होता, तर नॉर्मल म्हणजे त्याच्या रेटेड लोडनुसार त्याच्यातून करंट 12-13 एम्पियर चालला होता समजा, तर फ्यूज उडणार नाही. पण जर का लोड तुम्ही वाढून राहिले, करंट वाढल्यामुळे बघा 16 एम्पियरचा फ्यूज आणि कदाचित करंटच 18 एम्पियर चालला, तर हा फ्यूज तर ब्लो होणारच आहे, म्हणजे फ्यूज उडणार आहे. म्हणजे ओव्हरलोडच्या कंडिशनमध्ये सुद्धा करंट वाढल्यामुळे फ्यूज काय असतो, उडत असतो. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला की काय झालं, मोटर काही वेळ काय होऊन राहिली, चालून राहिली, चालल्यानंतर मोटर काय होऊन राहिली, मोटर म्हणजे मोटरचा फ्यूज उडून राहिला. एक तर ओव्हरलोडच्या कंडिशनमध्ये फ्यूज उडणार, आणि दुसरी कंडिशन मी तुम्हाला ही सांगितली होती की जर तुमच्या मोटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं किंवा वाइंडिंगचे वायर टच झाले, तर
कारण शॉर्ट सर्किट झाल्यानंतर सुद्धा काय होतो, करंट वाढतो आणि शॉर्ट सर्किट करंट वाढल्यामुळे, करंट वाढला मी सांगितलं ते रेटेड याच्यापेक्षा करंट वाढणार आणि करंट वाढला म्हणजे सुद्धा काय होणार, फ्यूज ब्लो होणार, म्हणजे फ्यूज दोन्ही कंडिशन मध्ये ब्लो होतो. पण आता त्यांनी बघा इम्प्रॉपर अर्थिंगचा प्रश्न राहत नाही. ओव्हरलोड ऑफ मोटर म्हणजे मोटरला ओव्हरलोड झाल्यानंतर सुद्धा काय होतं, फ्यूज उडत असतो. पण या ओव्हरलोडिंगच्या प्रोटेक्शनसाठी आपण OLR रिले वापरतो. काय वापरतो, OLR म्हणजे ओव्हरलोड रिले वापरतो. मग याचं काम कोण करणार, समजा हे याच्यापासून ओव्हरलोड रिले केला तर उरलं बघा हेवी व्होल्टेज फ्लक्च्युएशन आणि पुअर इन्सुलेशन इन वाइंडिंग. आता पुअर इन्सुलेशन बघा, हे वाइंडिंगचा वायर आहेत समजा आणि याच्यामधलं इन्सुलेशन कमी झालं आणि एकमेकांना टच झाले म्हणजे शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे काय होतं, लिकेज करंट इथून फ्लो होतो आणि लिकेज करंट फ्लो झाल्यामुळे तुमचा फ्यूज उडतो. म्हणजे या प्रश्नासाठी ऑप्शन नंबर डी काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. सर तुम्ही आता असं सांगितलं ऑप्शन नंबर बी पण राहू शकतं, पण मी काय सांगितलं मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की ओव्हरलोड पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण OLR वापरतो, ओव्हरलोड रिले वापरतो. आणि जर ओव्हरलोड रिले संबंधित प्रश्न असतात ऑप्शन नंबर बी असतं. आता त्यांनी काय विचारलं, काय फ्यूज ब्लो राहिला, मग फ्यूज म्हणजे फ्यूज कधी पण नाही का शॉर्ट सर्किट कंडिशनला किंवा शॉर्ट सर्किट झाल्यानंतर किंवा ओव्हर करंट म्हणजे याला ब्लो होत असतो. म्हणून ऑप्शन नंबर डी आणि निमीनुसार पण ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 75 काय म्हणतो, व्हॉट हॅपन इफ अ 3 फेज इंडक्शन मोटर इफ 1 फेज फेल्स ड्युरिंग स्टार्टिंग. आता बघा याच्यात सुद्धा नाही का दोन कंडिशन बनतात. दोन कंडिशन कशा बनतात, जर समजा तुमची 3 फेज इंडक्शन मोटर आहे, काय मी सांगितलं 3 फेज इंडक्शन मोटर आहे, सुरू आहे, कंडिशन कशी आता ती चालू आहे म्हणजे रनिंग मध्ये, कशी आहे ती रनिंग मध्ये, आणि रनिंग मध्ये असताना जर का तुमचा एक फेज डॅमेज झाला, काय मी सांगितलं काय डॅमेज झालं, तुमचा एक फेज डॅमेज झाला म्हणजे जो एक फेज होता तो काय झाला, बंद झाला, तर तुमची मोटर नाही का स्पीड कमी होणार, तुमच्या मोटरची काय होणार, स्पीड कमी होणार, त्याचा करंट जास्त वाढणार आणि मोटर काय होणार, डॅमेज होणार. मोटर काय होणार तुमची डॅमेज होणार. कधी सांगितलं रे मी तुम्हाला हे, जर तुमची मोटर सुरू आहे, आता तुमची मोटर बंद स्थितीत म्हणजे बंद आहे आणि बंद असताना जर का तुमचा काय झाला, एक फेज डॅमेज झाला, एक फेज डॅमेज झाल्यामुळे बंदच येते, तर मोटर काय होणार, सुरूच होणार नाही, म्हणजे मोटर बंदच राहणार. काय होणार, मोटर बंदच राहणार. आता क्वेश्चन काय म्हणतो ते बघा, आपला क्वेश्चन काय सांगितलं की इफ 1 फेज ड्युरिंग स्टार्टिंग म्हणजे मोटर नेमकीच सुरू होणार होती, म्हणजे तुम्ही बटन दाबलं आणि बटन दाबल्यानंतर नेमकी सुरू होणारच मोटर, तेवढ्यात काय झालं, तुमचा फेज गेला. मग मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मोटर बंदच होती, नेमकी कुठेतरी तिने स्पीड पकडली होती, मग बंद असल्यामुळे ती मोटर बंदच राहणार. म्हणजे बघा मोटर रन्स अँड स्टॉप इमिडिएटली, बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय राहणार, बरोबर, म्हणजे मोटर सुरू होणार पण ती सुरूच कंडिशन मध्ये होती, एकदम रनिंग कंडिशन मध्ये होती का, नाही, म्हणजे मोटर काय लगेच इमिडिएटली स्टॉप होऊन जाणार. हे कधी राहणार, जर तुमची मोटर बंद स्थितीत आहे. पण जर मोटर स्टार्ट म्हणजे सुरू असते, रनिंग मध्ये असते, काही वेळ म्हणजे खूप वेळची मोटर चालू आहे आणि अचानक एक फेज झाला तर स्पीड कमी झाली असती, करंट वाढला असता आणि मोटर डॅमेज झाली असते. हे केव्हा झालं असतं, मोटर जर काही स्टार्टिंग इथं रनिंग कंडिशन मध्ये जर दिलं असतं तर त्याचं उत्तर काय असतं, मोटर रन्स अँड ड्रॉ मोर करंट, म्हणजे ऑप्शन नंबर सी त्याचं उत्तर राहिलं असतं. पण स्टार्टिंगचीच कंडिशन आहे म्हणून काय होणार, मोटर रन्स अँड स्टॉप इमिडिएटली, म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 76 बघा, which is the cause of 3 phase induction motor starter with a single phase preventer trips frequently. आता बघा या क्वेश्चन मध्ये जास्त जण कन्फ्युज याच्यासाठी होतात, त्यांनी काय सांगितलं की सिंगल फेज प्रिव्हेंटर आपण वापरला आणि तरी तुमची मोटर काय होऊन राहिली, ट्रिप होऊन राहिली फ्रिक्वेंटली. आता पहिली गोष्ट, सिंगल फेज प्रिव्हेंटरचं काय काम असतं, सिंगल फेज प्रिव्हेंटर ज्याला आपण ऑटो म्हणतो, ऑटोचं काय काम असतं म्हणजे व्होल्टेजला चेक करायचं आणि जर समजा RYB फेज सिक्वेन्स बरोबर असेल तर तो काय करतो, मोटरला सुरू करतो. पण आता त्यांचं म्हणणं काय की मोटर चालू होऊन राहिली आणि नंतर बंद पडून राहिली, मोटर चालू होऊन राहिली आणि नंतर काय होऊन राहिली, बंद पडून राहिली. तर बघा इनकरेक्ट फ्यूज रेटिंग, अनबॅलन्स लाईन व्होल्टेज आणि इनकरेक्ट सेटिंग ऑफ OLR किंवा इम्प्रॉपर फेज सिक्वेन्स. जर समजा इम्प्रॉपर फेज सिक्वेन्स असताना मोटर सुरू झाली नसती, मोटर काय झालेली सुरूच नसती झाली, कारण हे OLR आपला जो सिंगल फेज प्रिव्हेंटर असतो ना त्याचं कामच असतं की फेज सिक्वेन्स चेक करायचा, व्होल्टेज चेक करायचं, जर याच्यामध्ये अनबॅलन्सिंग असेल तर OLR मोटरला सुरू होऊ देत नाही, मग मोटर सुरू होणार नाही. त्यांनी काय सांगितलं की सुरू होऊन राहिली पण काय होणार, फ्यूज म्हणजे मोटर काय होऊन राहिली, ट्रिप फ्रिक्वेंटली, म्हणजे जो फ्यूज आहे ना तो काय होऊन राहिला, तो फ्रिक्वेंटली ट्रिप होऊन राहिला. मग याच्या मागचं कारण असतं, जर तुमच्या OLR मी सांगितलं ओव्हरलोड रिले असतो ना, जर ओव्हरलोड रिलेची सेटिंग जर का चुकीची केली तुम्ही, म्हणजे जर का समजा तुमची रेटेड करंट मोटरचा किती आहे, समजा 6-7 एम्पियर आहे, तर OLR तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यासाठी ठेवावं लागेल. मग जर समजा मॅक्झिमम करंट 7 एम्पियर आहे आणि तुम्ही OLR ला 6 एम्पियर वरती सेट केलं तर मोटर काय होणार, चालू होताच बंद होऊन जाईल. मग याच्यासाठी जर का तुमची OLR ची सेटिंग माहिती आहे का, एक तर तुम्हाला 8-10-7च्या वरतीच ठेवावं लागेल, रेटेड करंट पेक्षा जास्त ठेवावं लागेल. म्हणजे जर का तुमची जर असं होऊन राहिलं, तुमची मोटर काय होऊन राहिली, तुमची म्हणजे वारंवार ट्रिप होते, तर समजून घ्यायचं तुमच्या काय जी OLR ची सेटिंग ती काय झाली, इनकरेक्ट सेटिंग ऑफ OLR. OLR ची सेटिंग चुकीची आहे म्हणून काय होऊन राहिली, तुमची मोटर वारंवार काय होते, ट्रिप होते.
आणि बघा हे इथं फक्त यांनी नाही का कन्फ्यूज करण्यासाठी दिलं की सिंगल फेज प्रिव्हेंटर लावला. सिंगल फेज प्रिव्हेंटरचं काम असतं व्होल्टेज बरोबर आहे की नाही चेक करणं, फेज सिक्वेन्स बरोबर आहे का चेक करणं, आणि जर तो बरोबर नसेल तर सिंगल फेज प्रिव्हेंटर मोटरला चालूच करत नाही. म्हणून तर त्याला आपण ऑटो म्हणतो, ऑटोमॅटिक मोटर स्टार्ट वगैरे होते त्याला. क्वेश्चन नंबर 77 बघा, व्हॉट इंडिकेशन डिनोट द क्वेश्चन. काय सांगतो बघा, व्हॉट इंडिकेशन डिनोट द शॉर्टेड कॉइल डिफेक्ट इन अ 3-phase मोटर स्टेटर वाइंडिंग व्हाईल द टेस्टिंग विथ अ इंटरनल ग्राउलर. काय सांगितलं, इंटरनल ग्राउलर कीपिंग हॅक्सॉ ब्लेड, हॅक्सॉ ब्लेड ठेवून अंतर्गत ग्राउलरसह चाचणी करताना 3-phase मोटरच्या स्टेटर वाइंडिंग मधील शॉर्ट कॉइल दोष निर्माण संकेत कोणता दर्शवते. बघा मी तुम्हाला नाही का डीसी जनरेटर डीसी मोटर शिकवलं तेव्हाही, आणि 3-phase इंडक्शन मोटरमध्ये नाही का ग्राउलर सांगितलं होतं. ग्राउलरला आपण जो इंडक्शन मोटर असते ना किंवा कोणती मोटर असते त्या मोटरच्या आर्मेचरचा टेस्ट करण्यासाठी वापरतो. मग बघा ज्यावेळेस आपण नवीन वाइंडिंग बसवतो त्या वाइंडिंगला आपल्याला चेक करावं लागतं. तर मग जर समजा जो इंटरनल ग्राउलर असतो ना त्यांनी काय सांगितलं, हॅक्सॉ ब्लेड तिथं वापरली. मी तुम्हाला त्याच्यात शॉर्टेज सांगितलं, मिली व्होल्ट असेल तर कोणती टेस्ट असते, जर तिथं ओहमचा सिम्बॉल असेल तर ती ग्राउंड टेस्ट करतो आपण. मग ज्या ठिकाणी तुम्ही हॅक्सॉ ब्लेड वापरली आणि त्यांचं म्हणणं काय, हॅक्सॉ ब्लेड वापरल्यानंतर जर का कोणती चाचणी शॉर्ट सर्किट जर का तुमचा ग्राउलर असेल, जर तुम्ही हॅक्सॉ ब्लेड वापरली जर तुमचा काय असेल तो जी वाइंडिंग असेल ती शॉर्ट सर्किट असेल, कॉईल शॉर्ट असेल, तर हॅक्सॉ ब्लेड काय करते, व्हायब्रेट व्हायला लागते. मग हे नाही का टेस्टचा म्हणजे टेस्टचा रिझल्ट आहे. जर समजा तुम्ही काय केलं, वाइंडिंग मध्ये ग्राउलर ठेवला, ग्राउलर मध्ये काय केलं, हॅक्सॉ ब्लेड लावली आणि जर तुम्ही वाइंडिंगला सप्लाय दिला आणि जर ती हॅक्सॉ ब्लेड व्हायब्रेट व्हायला लागली तर समजून घ्यायचं तुमची कॉईल कशी शॉर्ट सर्किट झालेली आहे. मग त्यांनी तेच विचारलं की नेमकं शॉर्ट कॉईल डिफेक्ट आहे तुमच्या वाइंडिंग मध्ये, तर तुम्ही कसा ओळखणार. हॅक्सॉ ब्लेड गेट्स ओव्हर हिट, हॅक्सॉ ब्लेड हिट नाही होणार. काय रॅपिड व्हायब्रेशन ऑफ हॅक्सॉ ब्लेड, काय ती एवढ्या जोरात व्हायब्रेट व्हायला लागेल कारण तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो, म्हणजे रॅपिड व्हायब्रेशन ऑफ हॅक्सॉ ब्लेड, म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर होतं ना. हॅक्सॉ ब्लेड रिपेल, हॅक्सॉ ब्लेड अट्रॅक्ट, रिपेल अट्रॅक्ट करणार ती काय करायला व्हायब्रेट व्हायला लागेल जागेवरतीच. म्हणजे ह्या कशामुळे होतं, ज्यावेळेस तुमची कॉईल काय असते, शॉर्ट असते ना. जर कॉईल शॉर्ट असेल तर त्या कॉईल शॉर्ट असताना हॅक्सॉ ब्लेड जर तुम्ही वापरली तर काय होतं, तो रॅपिडली व्हायब्रेट व्हायला लागतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, विच डिव्हाइस यूज टू टेस्ट द वाइंडिंग ऑफ अ शॉर्ट अँड ओपन फॉल्ट. आता मी आताच सांगितलं बघा, जो ग्राउलर असतो त्या ग्राउलरला आपण वाइंडिंगचा शॉर्ट किंवा ओपन फॉल्ट फाइंड करण्यासाठी, म्हणजे ओपन फॉल्ट फाइंड करण्यासाठी वापरत असतो. मग आता मागच्या याच्यामध्ये बघितलं बघा, तो जो ग्राउलर वापरतो ना आपण, तो ग्राउलर म्हणजे पहिली गोष्ट याच्यासाठी ग्राउलर वापरला जाणार. ग्राउलर वापरला मग इंटरनल का एक्सटर्नल, तर जर का शॉर्ट आणि ओपन करायचं तुम्हाला इंटरनल ग्राउलर त्यासाठी वापरावा लागतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं करणार बरोबर उत्तर राहणार. मल्टीमीटर किंवा टॉंग टेस्टर बघा, टॉंग टेस्टर म्हणजे तेच तुम्ही एखाद्या वायरला न छेलता तुम्ही त्याच्या काय करू शकता, एम्पियर वगैरे मोजू शकता, करंट मोजू शकता. डिजिटल मल्टीमीटर म्हणजे मल्टिपल गोष्टी मेजर करण्यासाठी, तर आर्मेचर चेक करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात शॉर्ट किंवा ओपन कॉईल टेस्ट करण्यासाठी आपण इंटरनल ग्राउलर वापरत असतो. क्वेश्चन नंबर 79 बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग थर्मल कटआउट ऍडिशन ऑफ फ्यूज इन अ मोटर. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की जर तुम्ही फ्यूज लावला, काय लावलंय समजा इथं काय केलं, असा फ्यूज लावलेला आहे आणि फ्यूजच्याही आधी तुम्ही काय केला, एक थर्मल कटआउट लावला. काय लावला, थर्मल कटआउट लावला. याचं नेमकं काय काम आहे, ऑप्शन वाचा. प्रोटेक्ट फ्रॉम हेवी लोड, प्रोटेक्ट अगेन्स्ट हाय व्होल्टेज, अलाउ द कंटिन्युअस ओव्हरलोडिंग आणि प्रोटेक्ट अगेन्स्ट द डेड शॉर्ट सर्किट. आता शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण फ्यूज लावला होता रे. मग त्यांचं म्हणणं काय की जो थर्मल कटआउट लावला ना, म्हणजे थर्मल कटआउट म्हणजे काय की समजा असा डिव्हाइस लावला की जर का समजा त्याच्या एक लिमिट आहे, त्या लिमिटपेक्षा जर का टेम्परेचर वरती गेलं तर तुमचं काय होणार, तो ट्रिप करणार. मग हे कशासाठी लावतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा थर्मल ओव्हरलोड रिले किंवा ओव्हरलोड रिले किंवा थर्मल रिले आपण ज्याला म्हणतो, तो आपण मोटरला ओव्हरलोड पासून प्रोटेक्शन करण्यासाठी वापरतो. आणि जर तुमचा समजा तुम्हाला काय करायचं, मोटर काही वेळेसाठी किंवा काही टायमासाठी जर का ओव्हरलोड वरती चालवायची, मग बघा तो तरी हे होणार, तर मग त्याच्यासाठी पण काय करतो, जर ओव्हरलोड वरती चालवलीत काय होणार, लोड ओव्हरलोड वापरलो तुम्ही, ओव्हरलोड केला, मग ओव्हरलोड केल्यामुळे काय होणार, करंट वाढणार आणि करंट वाढल्यामुळे हीट वाढणार. मग आता तुमच्याकडे ऑप्शन नाही, तुम्हाला ती मोटर काय करायची, ओव्हरलोड वरती चालवायची. मग तुम्ही काय करता, इथं एक थर्मल कटआउट लावता, म्हणजे जेणेकरून याच्याही लिमिटच्या वर तुम्ही काय करता, एक थोडं लिमिट सेट करता आणि तिथं काय करता, थर्मल कटआउट लावता. जर त्याच्याही वरती टेम्परेचर गेलं तर काय होणार, तुमची मोटर म्हणजे ट्रिप होणार. मग या मोटरच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करतो, थर्मल कटआउट लावतो. आणि याच्या मागचं मेन कारण तेच असतं, अलाउ कंटिन्युअस ओव्हरलोडिंग. म्हणजे जर का तुम्हाला त्या मोटरला थोडं ओव्हरलोड वरती चालवायचं तर मग त्याच्यासाठी आपण काय करत असतो, तो जो थर्मल कटआउट आहे तो फ्यूजच्या आधी किंवा फ्यूज नंतर तो थर्मल कटआउट आपण लावत असतो. क्वेश्चन नंबर 80 बघा, विच टाइप ऑफ मोटर यूज टू प्रोव्हाइड द हाय स्टार्टिंग टॉर्क अँड व्हेरिएबल स्पीड. जर तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क जास्त पाहिजे आणि सोबत स्पीड व्हेरिएबल पाहिजे. आता बघा 3-phase इंडक्शन मोटरमध्ये दोन टाईपचे रोटर असतात, एक असतं स्क्वेरल केज रोटर आणि एक असतं स्लिप रिंग रोटर.
तर स्क्वेरल केज रोटर न वापरण्यामागचं कारण असं आहे की स्क्वेरल केज इंडक्शन मोटरचा जो टॉर्क असतो ना, स्टार्टिंग टॉर्क, तो कमी असतो आणि यालाच ओव्हरकम करण्यासाठी आपण कोणतं वापरतो, स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो. आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये बघा अशा स्लिप आणि रिंग असतात, तर याला आपण रेझिस्टन्स अटॅच करू शकतो, म्हणून याच्यापासून आपण एका व्हेरिएबल स्पीड सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला स्पीड कंट्रोल करायला सोपं जातं. म्हणून आपण जास्त टॉर्क जास्त आणि स्पीड जर का कमी किंवा जास्त म्हणजे व्हेरिएबल स्पीड जर तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी तुम्ही नाही का 3 फेजची आपलं स्लिपरिंग इंडक्शन मोटर वापरता. म्हणजे बघा 3 फेज सिंगल स्क्वेरल केज इंडक्शन मोटर, 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन, म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्न करणारा बरोबर उत्तर. जर तुम्हाला टॉर्कही जास्त पाहिजे आणि सोबत स्पीडही व्हेरिएबल पाहिजे तर तुम्हाला स्लिपरिंग इंडक्शन मोटर वापरावं लागेल. क्वेश्चन नंबर 81 बघा, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टॉर्क स्लिप इन अ एसी इंडक्शन मोटर. आता मी आताच सांगितलं बघा तुम्हाला, स्लिप म्हणजे काय की जर ज्या स्पीडनं तुमचा रोटर फिरतो आणि ज्या स्पीडनं तुमची काय होते, एक एनएस असतं, एनएस म्हणजे सिंक्रोनस स्पीड असतं आणि एनआर म्हणजे रोटरची स्पीड असतं आणि हा एनएस मायनस एनआर याला आपण स्लिप म्हणतो. याला काय म्हणतो आपण, स्लिप म्हणतो. याच्या बाबतीत मी डिटेलमध्ये बेसिकच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग आता ही जी स्लिप असते ना, ही लक्षात राहते की याचं डायरेक्ट रिलेशन असतं, स्लिप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टॉर्क. स्लिप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टॉर्क आणि स्लिप इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्पीड. स्लिप इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्पीड, हे दोन नाही का याची रिलेशनच आहेत. मग आता तुमच्या स्लिप कशावरती डिपेंड करणार, टॉर्क वरती. मग त्यांनी काय केलं, टॉर्क आणि स्लिप मध्ये काय संबंध आहे, तर बघा स्लिप इन्क्रीजेस टॉर्क डिक्रीजेस. मी काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे जर का स्लिप वाढली तर तुमचा टॉर्कही वाढेल, स्लिप कमी झाली तर टॉर्कही कमी होईल. म्हणजे बघा स्लिप इन्क्रीजेस टॉर्क डिक्रीजेस चुकलं, स्लिप इन्क्रीजेस टॉर्क इन्क्रीजेस, म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्न करणार बरोबर उत्तर. बघा स्लिप डिक्रीजेस टॉर्क इन्क्रीजेस म्हणजे हे सगळे नाही का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, म्हणून ऑप्शन नंबर बी काय म्हणजे स्लिप वाढल्यानंतर तुमचा टॉर्कही काय होणार, वाढणार. हे या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. हे रिलेशन लक्षात राहू द्या, हे रिलेशन सुद्धा डायरेक्ट कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात. क्वेश्चन नंबर 82 बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एसी इंडक्शन मोटर इफ रोटर बार इज ओपन सर्किट. आता बघा मी आत्ताच तुम्हाला एका क्वेश्चन मध्ये सांगितलं, जर का समजा तुमचा रोटरचा बार आहे, मग जर का समजा तुमचा रोटर ओपन झाला, रोटर काय झाला, ओपन झाला. मग ओपन दोन कंडिशन मध्ये येऊ शकतो, एक तर मोटर सुरू असताना, मोटर कशी आहे, सुरू आहे, आणि दुसरं की मोटर बंद आहे. मग जर तुमची मोटर सुरू असेल तर त्याची स्पीड काय होणार, कमी होणार, आणि जर मोटर बंद आहे तर तो चालूच होणार नाही, म्हणजे त्याला स्पीडच भेटणार आहे, कारण त्याचा टॉर्क डेव्हलप होणार नाही. पण आता बघा जे रोटरचे जे बार असतात त्यांनी काय विचारलं की एसी इंडक्शन मोटरमध्ये रोटरचा बार काय झाला, ओपन झाला. आता काय होतं, ज्यावेळेस आपण स्क्वेरल केज इंडक्शन मोटर वापरतो त्याच्यामध्ये मल्टिपल रोटरचे बार असतात. त्याच्यापैकी जर समजा काही रोटरचे बार ओपन झाले, म्हणजे पूर्ण ओपन झाला का नाही, काही रोटरचे बार जर का ओपन झाले तर काय होत असतं माहितीये का, तिथे जो नाही का जो करंट असतो ना तो इनबॅलन्स होतो. जो करंट त्या रोटरच्या सर्किटमध्ये इनबॅलन्स होतो, म्हणजे बॅलन्स राहत नाही. बॅलन्स राहतो का, तो बॅलन्स राहत नाही, म्हणजे कधी काही रोटरच्या बारमध्ये जास्त करंट जातो, काही रोटरच्या बारमध्ये कमी करंट जातो, आणि याच्यामुळे का तो ओव्हर हिटिंग होते मोटर, आणि ओव्हर हिटिंग झाल्यामुळे मोटर का असते, डॅमेज होत असते. म्हणजे जर समजा इंडक्शन मोटरमध्ये जे रोटरचे बार जर का ओपन झाले तर हे बघा मी सांगितलं होतं मोटर सुरू होणार नाही, हे दोन कंडिशन आहे. पण जर का त्यांनी काही बार सांगितलं, पूर्ण बार ओपन झाले, काही बार ओपन झाले, तर तो करंट काय होणार, इम्बॅलन्स होणार, आणि करंट इम्बॅलन्स झाल्यामुळे मोटर हिट होणार, आणि मोटर हिट होऊन मोटर करणार डॅमेज होणार. मग व्हायब्रेशन ऑन शाफ्ट, मोटर विल नॉट स्टार्ट, रन्स ॲट अ स्लो स्पीड, आणि ओव्हर हिटिंग ऑफ अ मोटर. आता बघा हे दोन ऑप्शन नसते, दोन ऑप्शन आले असते, पण केव्हा जेव्हा ह्या दोन कंडिशन त्यांनी डिफाईन केल्या असत्या, पण त्यांनी रोटरचे काही बार सांगितलं, पूर्ण रोटर सांगितलं, काही बार रोटरचे झाल्यामुळे काय होतं, मी सांगितलं जो करंट आहे तो इम्बॅलन्स होतो, आणि करंट इम्बॅलन्स झाल्यामुळे मोटर काय होते, डॅमेज होते. ओव्हर हिटिंग ऑफ अ मोटर, करंट म्हणजे करंट वाढल्यामुळे काय हिट वाढते, आणि हिट वाढल्यामुळे काय होते, मोटर डॅमेज होत असते. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. विच टाइप ऑफ वायर यूज टू रिवाइंडिंग ऑफ अ 3 फेज इंडक्शन मोटर. म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरच्या रिवाइंडिंगसाठी कोणत्या प्रकारचा वायर वापरला जातो. आता ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, जेही आपण वाइंडिंग मध्ये वायर वापरतो ना, तो चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे, जेणेकरून त्याच्यातून चांगली मॅग्नेटिक फील्ड तयार झाली पाहिजे, आणि सोबत तो फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा असला पाहिजे, जी कोर असते ती फेरोमॅग्नेटिक मटेरियल असला पाहिजे. मग आता असा वायर आपल्याला पाहिजे की ज्याच्यात काय, ज्याची कंडक्टिव्हिटी चांगली असेल, तर असा वायर असतो बघा सुपर इनेमल्ड कॉपर वायर. मग जो आपण कधी बघा हे सेम क्वेश्चन नाही का, डीसी मोटरच्या फील्ड वाइंडिंगसाठी आपण कोणता वायर वापरतो हे पण होतं. मग याचं उत्तर तर सरळ सुपर इनेमल्ड कॉपर वायर, ऑप्शन नंबर ए काय असतं, याचं बरोबर उत्तर आहे. आता बघा पीव्हीसी कवर्ड कॉपर वायर हा कुठे वापरतो आपण, याचं मी सांगितलं होतं, जे सबमर्सिबल पंप ज्या ठिकाणी आपण वापरतो ना, तुमच्या घरामध्ये बोरवेल असेल, त्या बोरवेलमध्ये जे वाइंडिंगसाठी जो वायर वापरतो, जो केबल वापरतो, त्याला अनेक पीव्हीसी कवर्ड कॉपर वायर म्हणतो, किंवा तो पीव्हीसी कवर्ड वाला कॉपरची वाइंडिंग असते. मग जो आपल्या नॉर्मली 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये जो वापरतो, जी बाहेर मोटर असते त्याच्यामध्ये सुपर इनेमल वापरतो, आणि जी सबमर्सिबल पंप असते त्याच्यामध्ये आपण कोणता वापरत असतो, कॉपर वायर कोणता, पीव्हीसी वापरतो. म्हणजे इथं या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर एच आहे. बघा विच मटेरियल यूज टू वेजेस इन अ
प्रोसेस वळण प्रक्रियेत पाचर म्हणून कोणती सामग्री वापरली जाते? आता बघा वाइंडिंग रिवाइंडिंग करतो आपण. रिवाइंडिंग करताना जे वेजेस त्या स्लॉटमध्ये वेजेस वगैरे वापरतो ना आपण पाचर ठोकतो बा, तर त्या पाचरसाठी कोणकोणते वापरते? तर त्याच्यासाठी सर्वात जास्त नाही का टेरिलिनचा जो टेरिलिन असतं टेरिलिनचं मटेरियल वापरतो. पण आता नाही का याच्या क्वेश्चन या निमीनं याच्या म्हणजे या निमीनुसार या क्वेश्चनचं उत्तर त्यांनी नाही का बांबू दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी कशामध्ये दिलं रे? निमीमध्ये दिलं. तशा पद्धतीने का आपण टेरिलिनही वापरू शकतो, बांबू वापरतो आणि कधी कधी नाही का काही काही मोटरमध्ये कॉटन सुद्धा वापरला जातो. पण या प्रश्नाचं निमीनुसार बरोबर उत्तर ऑप्शन नंबर काय? सी. आणि तुम्ही तेच लक्षात ठेवा कारण याच्यात मटेरियलमध्ये काही जास्त काही कन्फ्युजिंग नसतं. पण आता बांबू दिलेले बांबूही वापरतो आणि टेरिलिन वापरतो. पण इथं प्रश्नाचं उत्तर बांबू दिलं म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 85, विच टेस्ट ऑफ वाइंडिंग इसेन्शियल बिफोर द गिव्हिंग द सप्लाय? आता काय केलं तुम्ही? पुरवठा देण्यापूर्वी वाइंडिंग मधील कोणती चाचणी आवश्यक आहे? आता काय असतं माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही वाइंडिंग रिवाइंडिंग करता आणि मोटरला समजा 3 फेजचा तुम्हाला काय करायचं सप्लाय द्यायचा आहे मोटरला, मग त्यांचं म्हणणं काय की हा 3 फेजचा सप्लाय देण्याआधी तुम्ही कोणती टेस्ट घेसाल? आता बघा ग्राउंड टेस्ट म्हणजे तो मोटर कुठं या मोटरची वाइंडिंग कुठं शॉर्ट होऊन याला टच असेल ते ग्राउंड होईल, ग्राउंड टेस्ट ही असते. पोलॅरिटी टेस्ट म्हणजे काय असतं माहितीये का, जर तुम्ही जी दोन वाइंडिंग बघा एक नाही का टर्मिनल आयडेंटिफिकेशन टेस्ट म्हणतो. बघा याच्यात A1 A2 नंतर दुसरी वाइंडिंग असेल त्याचं B1 B2 आणि तिसऱ्या वाइंडिंगचे टर्मिनल असतात C1 C2. मग याच्याहून काय करावं लागतं माहितीये का आपल्याला, म्हणजे तशा तर सगळ्या टेस्ट इसेन्शियल आहे, पण ज्या वेळेस शॉर्ट सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट, ओपन आहे का म्हणजे कॉईल ओपन आहे का, कॉईल शॉर्ट आहे, या सगळ्या टेस्ट नेसेसरी असतात. पण पोलॅरिटी टेस्ट का महत्वाची असते? ज्या वेळेस बघा आपण मोटर तयार करतो ना आणि तुम्हाला माहिती 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये फिजिकल पोल नसतात. मग फिजिकल पोल नसतात तिथे काय होतात, पोल तयार होतात, नॉर्थ साऊथ असे पोल तयार होतात. मग जर समजा चुकीनं असं झालं, तुम्ही वाइंडिंग अशी केली की इथं नॉर्थ आणि इथं नॉर्थ तयार झालं, म्हणजे जे ऍडजस्टंट जे पोल आहेत ना हे जर का सेम पोलॅरिटीचे तयार झाले तुमची मोटर फिरणार नाही. मग हा जो जर हा नॉर्थ पोल तयार झाला असेल तर हा तुम्हाला साऊथ पोल करावा लागतो, हा साऊथ असेल तर हा नॉर्थ करावा लागतो, हा नॉर्थ असेल तर हा साऊथ करावा लागतो. म्हणजे आपल्याला जे ऍडजस्टंट जवळचे जे पोल असतात ते वेगवेगळ्या पोलॅरिटी पाहिजे असतात आणि जर ते वेगवेगळ्या पोलॅरिटी नसेल तुमची मोटर फिरणार नाही. मग याच्यासाठीच आपण काय करत असतो माहितीये का, ज्यावेळेस आपण सप्लाय देणार आहे सप्लाय देण्याच्या आधी आपण पोलॅरिटी टेस्ट घेत असतो आणि म्हणजे याचं उत्तर तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पण आपण याच्या आधी आधीच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन बघितला होता बघा, त्याच्यामध्ये का पोलॅरिटी टेस्ट कशी दर्शवली जाते त्याच्यात होतं बघा, ती मॅग्नेटिक फील्ड वगैरे ते दाखवली होती. तर तीच पोलॅरिटी टेस्ट आपण सप्लाय देण्याआधी इसेन्शियल आहे. तशात ह्या सगळ्या इसेन्शियल आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट कोणती टेस्ट आहे तर ती पोलॅरिटी टेस्ट आहे. बघा अशा पद्धतीने आपण जो 3 फेज इंडक्शन मोटर होता, 3 फेज इंडक्शन मोटरवरती जवळपास किती जे 80 ते 85 प्रश्न होते, हे सगळेच्या सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेतले. आता याच्यामध्ये बघा या सगळ्या 85 प्रश्नाला एका लेक्चरमध्ये घेता मी 5 पार्टमध्ये डिवाइड केलेले आणि त्या आधीचे 4 पार्ट तुम्ही आशा करतो तुम्ही आधी बघितले असतील. अशाच पद्धतीनं इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर असो, इलेक्ट्रिशियन सेकंड इयर असो, जर तुम्हाला सीबीटी मध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर निमीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. आणि याच सिरीजमध्ये आपण काय करणार, जे निमीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. आणि मी तुम्हाला सांगतो की या सिरीज मधले का मॅक्झिमम क्वेश्चन ऍज इट इज तुम्हाला कशात बघायला मिळतील, एक्झाममध्ये बघायला मिळतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर म्हणजे याच्या आधीचे मॉडेल तर मी अपलोड केलेलेच, पण इथून पुढचे जे मॉडेल्स हा मी माझ्या चॅनलवरती रेग्युलर अपलोड करत राहणार आहे. त्याच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा माझं ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, मला मेसेज करू शकता. जर तुम्हाला याची जी पीडीएफ आहे, आता ही जी पीडीएफ तुम्हाला दिसेल, ही पीडीएफ जर का तुम्हाला बघायची असेल तर ही पीडीएफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती काय केली अपलोड केलेली आहे आणि त्याच टेलिग्राम चॅनलची लिंक मी माझ्या काय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. आजचा व्हिडिओ इथंच संपला. भेटूया आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.